तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेची आजची महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर लाडक्या बहिणींना आता 6,000 रुपये देण्यासंदर्भात 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट डिपॉझिट करण्यासंदर्भात शासनाचा निर्णय झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आहे. त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. ते फक्त याच बहिणींना, ज्या बहिणींनी या योजनेसाठी अप्लाय केलेला आहे, तर याच बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. आता नेमकी अपडेट काय आलेली आहे, 6,000 रुपये कोणत्या बहिणींना भेटणार आहेत, 830 रुपये कोणाला भेटतील, आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत आणि काही बहिणींना पैसे आता भेटणार नाही आहेत. तर बघा, ही शासनाची नवीन या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. सगळ्या अपडेटी डिटेलमध्ये मीच तुम्हाला देणार आहे. त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. त्यांनासुद्धा हा नवीन निर्णय कळायला पाहिजेत. तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नवनवीन अपडेटी देत असतो आणि याच्यासाठी तुम्हालासुद्धा तुमचंसुद्धा काम आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे, या व्हिडिओला शेअर करणे, हे तुमचंसुद्धा काम आहे. ज्या पद्धतीने मी माझं काम तुम्हाला माहिती देण्याचं करत असतो. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे सांगणार आहे की भरपूर बहिणींच्या फॉर्ममध्ये गडबड झालेली आहे आणि भरपूर या ठिकाणी महत्त्वाचा जो काही निर्णय आहे, सगळ्यात मोठा निर्णय काय आहे की तुम्हाला पैसे भेटत आहे. म्हणून तुमचं या ठिकाणी आता नेमकं पैसे 6,000 रुपये कोणाला भेटतील, 830 रुपये गॅस सिलेंडरचे कोणाला भेटतील, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं की काही बहिणींचे फॉर्म कॅन्सल करून आता त्यांना पैसे मिळणार नाही आहे. आता बघा, त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहे, त्यांची माहिती चुकली आहे आणि त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं डायरेक्टली महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर कोणावरती कारवाई होणार आहे, कोणाकडनं पैसे वसूल होणार आहे, सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देतो. पहिली जी काही या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे भरपूर अशा बहिणी की त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. जवळपास 2 कोटीच्या वरती महिलांनी फॉर्म भरले, ठीक आहे, आणि त्यांना त्याचे पैसे सुद्धा आलेले होते. ते म्हणजे दिवाळीच्या अगोदर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आणि ते सगळ्या बहिणींना आले, ठीक आहे. ज्याने फॉर्म भरलेला होता, ज्या बहिणीने तिला पैसा आला होता. परंतु इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर शासनाने जो काही तुम्ही भरलेला फॉर्म होता त्याची छाननी सुरू केली आणि त्या छाननीच्या दरम्यान आढळून आलं की भरपूर बहिणींनी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामधून काही बहिणींनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे. काही बहिणींनी या ठिकाणी त्यांच्या घरी म्हणजे त्यांची जी काही आर्थिक उत्पन्न असो किंवा 4 चाकी कार असो किंवा त्यांच्या घरी जो काही म्हणजे महत्त्वाचं 4 चाकी कार, वार्षिक उत्पन्न, आणि त्यांना दुसऱ्या योजनेचा सुद्धा लाभ भेटत आहे, राजीव गांधी योजना वगैरे. आणि शासनाने मग काय केलं, जे नियम व अटी दिलेल्या होत्या त्या सगळ्या फॉर्मची छाननी करून त्या लागू केल्या आणि त्या बहिणींचे फॉर्म डिलीट केले, रद्द केले. म्हणून त्या बहिणींना आता राजीव गांधी म्हणजे जवळपास तुम्ही जर दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत बहिणींनो, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ दिला जाणार नाही आहे. हे तुम्हाला अगोदर लक्षात ठेवायचं आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही अपडेट आहे. तुम्हाला जर शेतकरी योजनेचा लाभ भेटत आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे, कारण शासन 3-3, 4-4 योजना तुम्हाला देऊ शकत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला जे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला आता कायमस्वरूपी पैसे मिळणार नाही आहेत. आता महत्त्वाची अपडेट म्हणजे 2. आता बघा, 6,000 रुपये कोणाला भेटतील आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कोणाला, तर ज्यांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि अशा बहिणींना या ठिकाणी 830 रुपये भेटणार आहेत. अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरणाऱ्यांना, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहितीच नाही आहे. ज्या वेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस फॉर्म भरायची प्रोसेस होती. तुम्हाला तुमचं आधार कार्ड असो, बँकचं पासबुक असो किंवा गॅस सिलेंडरचं पासबुक, ज्याचे तुम्हाला झेरॉक्स जमा करायचे होते आणि त्यावेळेस ज्यांनी केलं त्यांना फायदा होईल. आणि तिथंसुद्धा तुम्हाला आधार लिंकिंग लागतं गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एवढे पैसे दिले जाणार आहे, ठीक आहे. हे झालं गॅस सिलेंडर. आता मुद्दा क्रमांक 3 म्हणजे 6,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे. आता बघा, ज्या बहिणींना, अशा भरपूर बहिणी की त्यांना नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे, तर अशा भरपूर बहिणी आहेत. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर त्यांना मागील हप्ते पण भेटलेले नाही आहे. मग अशा बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर असो, डिसेंबर असो, जानेवारी 2025 असो, अशा महिन्यांचे 6,000 रुपये म्हणजे तुम्हाला डबल पैसे या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला वाढीव रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे वाढून म्हणजे कशी, 1500चे 2100
तुम्हाला मार्च नंतर मिळतील, परंतु सध्या मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत. अजून रक्कममध्ये वाढ झालेली नाही आहे. तर 6000 रुपये मागची ज्यांची बाकी होती नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2025 अशाच महिलांना भेटत आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर पैशांची या ठिकाणी लाखो रुपयांची वाटप करण्यात येत आहे. रोज बहिणींना पैसे येत आहे. लाखो बहिणी बँकेमध्ये जाऊन गर्दी करताय पैसे काढण्यासाठी. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. आधार लिंकिंग तुमचं पण असेल, तुम्हाला आज नाही तर उद्या पैसे येतील आणि आज नाही तर उद्या नाही आले तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जेवढी तुमची बाकी आहे तेवढे पैसे तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त वेळ लागेल. प्रोसेस तुमची ओके पाहिजेत. आधार लिंकिंग आय होप लक्षात आलं असेल. आता महत्त्वाचं म्हणजे सगळे पैसे तुम्हाला कंटिन्यू भेटतील हेच मी तुम्हाला सांगत आहे. आता तुम्हाला जर पैसे भेटलेले नसतील किंवा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. 31 जानेवारी शेवटची तारीख आहे. तर बघा जानेवारी महिन्यापर्यंत सगळे पैसे क्लिअर होऊन जातील 31 जानेवारीपर्यंत. ते तुम्हाला सकाळी 9ला पण भेटतील, दुपारी 12ला पण आणि दुपारी 3ला पण आणि सायंकाळी या ठिकाणी 6ला पण. त्याचा टायमिंगनी वरून पैसे पाठवण्यात आलेले आहे. ते सर्व्हरनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होत आहे, डिपॉझिट होत आहे. आता आय होप संपूर्ण माहिती बहिणींच्या लक्षात आली असेल. जर काही नशीब समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय ज्या पद्धतीने मी तुम्हाला योग्य आणि संपूर्ण माहिती देत असतो अपडेट, तर माझं ते कामच आहे. त्या पद्धतीने तुमचं पण काम आहे की व्हिडिओला शेअर करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक पण करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.